मिनिटातच कविता एक एंटरटेनमेंट म्हणून एक कविता सादर करतोय. तर सर्वांनी आनंद घ्या. आवडली तर टाळ्या वाजवा. एकदा मी विचार केला की आपणही मोठे होऊ. एकदा मी विचार केला चला आपणही मोठे होऊ. सर्वांसमोर मोठे आहेत एक सुंदर भाषण देऊ. एकदा मी विचार केला चला आपणही मोठे होऊ. सर्वांसमोर मोठे आहेत एक सुंदर भाषण देऊ. घरातून निघालो लवकर मनात आला एक विचार. जर माझं भाषण सुंदर झालं तर मग कसा होईल माझा प्रचार. घरातून निघालो लवकर मनात आलं एक विचार. जर माझं भाषण सुंदर झालं तर मग कसा होईल माझा प्रचार. थोडा इकडे तिकडे भटकलो, थोडा केला टाइमपास. थोडा इकडे तिकडे भटकलो, थोडा केला टाइमपास. आणि संविधान सभेला पोहोचलो तेव्हा शेवटचा फक्त राहिला अर्धा तास. थोडा इकडे तिकडे भटकलो, थोडा केला टाइमपास. संविधान सभेला जेव्हा मी पोहोचलो तेव्हा शेवटचा राहिला अर्धा तास. मग विनवणी करू लागलो. अरे देवाचा पाव निदान शेवटचं नाव घेण्यासाठी तरी येऊ दे माझं नाव. मग मी विनवणी करू लागलो. अरे देवामधला पाव निदान शेवटचं नाव घेण्यासाठी तरी येऊ दे माझं नाव. नाव येण्यासाठी मी सेक्रेटरीकडे पाहून हसायचो. नाव येण्यासाठी मी सेक्रेटरीकडे पाहून हसायचो. नाव मात्र दुसऱ्याचं येतं पुन्हा तिच्यावर बसायचो. माझं नाव येण्यासाठी मी सेक्रेटरीकडे पाहून हसायचो. नाव पुन्हा दुसऱ्याचं येतं मी पुन्हा तिच्यावर बसायचो. मनात यायचं यांनी हा काय म्हणला खेळ. मनात यायचं यांनी हा काय म्हणला खेळ. यांना तर काहीच बोलता येत नाही. यांनाच देतात वेळ. यांना माहित नाही का माझी किती महान आहे छबी. यांना माहित नाही का माझी किती महान आहे छबी. एक भाषण करण्यासाठी त्यांनी मलाही संधी द्यायला लागली. वेळ संपला, खेळ संपला, वाजले 8:30. वेळ संपला, खेळ संपला, वाजले 8:30. सेक्रेटरीने सुरू केला अध्यक्षांच्या भाषणाचा पाठ. वेळ संपला, खेळ संपला, वाजले 8:30. सेक्रेटरीने सुरू केला अध्यक्षांच्या भाषणाचा पाठ. नाव आलं नाही म्हणून मी खूपच नाराज झालो. माझं नाव आलं नाही म्हणून मी खूपच नाराज झालो. मग मनात विचार केला कशाला या संविधान दिनाला आलो. नाव आलं नाही म्हणून मी खूपच नाराज झालो. मग मनात विचार केला मी कशाला संविधान दिनाला आलो. तिकडे स्टेजवरून व्याख्याते सांगत होते सुंदर ज्ञान. सांगत होते सुंदर ज्ञान. म्हणजे माझ्या मनात हे सगळं घुसमटत होतं. माझं त्यावर नव्हतं ध्यान. स्टेजवरून व्याख्याते सांगत होते सुंदर ज्ञान. माझ्या मनात हे सगळं घुसमटत होतं. माझं त्यावर नव्हतं ध्यान. कार्यक्रम संपला. घरी गेलो, जेवलो, पण झोप काय. कार्यक्रम संपला, घरी गेलो, जेवलो, पण झोप काय येईना. त्या सेक्रेटरीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जाईना. घरी गेलो, जेवलो, पण झोप काय येईना. सेक्रेटरीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जाईना. त्याच रात्री एक चमत्कार झाले. फक्त बाबासाहेबच माझ्या स्वप्नात आले. त्याच रात्री एक चमत्कार झाले. बाबासाहेब माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले नाव आलं नाही म्हणून तू नाराज आहेस का. सर्वांना उपदेश करतो तू काय मोठा महाराज आहेस का. बाबासाहेबांनी सांगितलं नाव आलं नाही म्हणून तू नाराज आहेस का. सर्वांना उपदेश करतो तू काय मोठा महाराज आहेस का. मग अरे समाजासाठी काहीतरी कर. बाबासाहेब म्हणाले समाजासाठी असं काहीतरी कर. जर तुला काहीच करता आलं नाही तर जाऊन बंदिस्त सोनवणे साहेबांची संघटना जॉईन कर.
काहीतरी कर. जर तुला काहीच जमलं नाही तर जाऊन पंडित सोनावणे साहेबांची संघटना जॉईन कर. ते तुला शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार सांगतील. ते तुम्हाला शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार सांगतील. मग कुठेही जा तुझं नाव ऑटोमॅटिक घेतील. एवढे बोलून बाबासाहेब अदृश्य झाले. एवढे बोलून बाबासाहेब अदृश्य झाले. परंतु जाता जाता त्यांनी माझ्या हातात हे संविधान दिले. हे संविधान धन्यवाद.